आज शनिवार 16 मार्च 2024 योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। लोकसमुदायातील कित्येक जण येशूचे हे शब्द ऐकून म्हणत होते, हा खरोखर तो संदेष्टा आहे। कित्येक म्हणाले, हा ख्रिस्त आहे, पण दुसरे कित्येक म्हणाले, ख्रिस्त गालिलातून येतो काय? दाविदाच्या वंशाचा व ज्या बेथलेहेमात दावीद होता त्या गावातून ख्रिस्त येणार असे शास्त्रात सांगितले नाही काय? यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली। त्यांच्यातील कित्येक जण त्याला धरावयास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही। मग मुख्य याजक व परुषी यांच्याकडे कामदार आले। त्यांना ते म्हणाले, आम्ही त्याला का आणले नाही? मग मुख्य याजक व परुषी यांच्याकडे कामदार आले। त्यांना ते म्हणाले, तुम्ही त्याला का आणले नाही? कामदारांनी उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही। त्यावरून परुषी त्यांना म्हणाले, तुम्हीही फसला आहात काय? अधिकाऱ्यांपैकी किंवा परुषांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे। त्यांच्याकडे पूर्वी आलेला निकोदेम हा त्यांच्यापैकी एक होता। तो त्यांना म्हणाला, एखाद्या माणसाचे ऐकून घेतल्या वाचून व तो काय करतो याची माहिती करून घेतल्या वाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय? त्याने उत्तर दिले, तुम्हीही गालिलातले आहात काय? शोध करून पहा की गालिलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही। चिंतन। आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की काही लोक प्रभू येशूचा स्वीकार करतात आणि त्याचा शब्द व कृती यावर विश्वास ठेवतात। परंतु असेही काही लोक होते की जे त्याचे कुळ व नातेवाईक पाहून त्याचा स्वीकार करायला तयार नव्हते। दुर्दैवाने अशा प्रतिक्रिया आणि आक्षेप येशूच्या हत्येच्या कट रचण्यापर्यंत कारणीभूत ठरला। परंतु प्रभू येशू त्याच्या कार्यात धीट व ठाम होता। त्याला जीवे मारले जातील याची त्याला पर्वा नव्हती। त्याचे मिशन पूर्ण करणे हे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते। आजच्या पहिल्या वाचनात इर्मयाने त्याच्या शत्रूविरुद्ध सूड घेण्याचा प्रयत्न केला। दुसरीकडे येशूने सर्वांना क्षमा केली। हे त्याच्या मसीहापणाचे प्रकटीकरण होते। या प्रायश्चित्त काळात आपण आपल्या सर्व कृतींचे व विश्वासाबाबत आत्मपरीक्षण करूया। आपण खरोखर देवावर पूर्णपणे विश्वास ठेवला आहे का? देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला आपल्या पापांच्या मुक्तीसाठी पाठविले याची आपणास जाणीव आहे का? याच जाणीवेने आपण प्रभू येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे का? आपण त्याच्या मार्गाने चालत आहोत का? प्रभूवरील आपला विश्वास सिद्ध करण्यासाठी आपण अजून कितीतरी गोष्टी करू शकतो
हे जाणण्याची हीच वेळ आहे. आपण परुषांच्या मार्गाने जाऊ नये, कारण त्याने स्वतःला देवासमोर प्रथम स्थान दिले आणि त्यांनी देवाची आज्ञा पाळण्याऐवजी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण प्रभूच्या अधिक जवळ जाण्यासाठी आणि त्याच्याशी अधिक विश्वासू राहण्याचा प्रयत्न करूया. आपण आपल्या संपूर्ण अंतःकरणाने त्याचे अनुसरण करू या आणि त्याच्या कृपेकडे वळून सार्वकालिक जीवनाचा मार्ग शोधूया.